नमस्कार. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न मी करतो आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा गाजावाजा करत या जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना त्या ठिकाणी ट्रकचे वाटप आणि ट्रक त्या ठिकाणी रोजगारासाठी देतो म्हणून मोठा गाजावाजा केला होता. 40 तरुणांना त्या ठिकाणी चाब्यांचा वाटपसुद्धा झाला होता. परंतु आज 5 वर्षाचा कार्यकाल संपला, अजूनही त्या तरुणांच्या हाताला ना ट्रक मिळाले ना रोजगार मिळाला. त्याच पद्धतीनं आता निवडणुकीच्या तोंडावर इस्पात कंपनीच्या नावाने आता सुरजागड जी लाईट मेटल आहे त्या ठिकाणी मोठा प्रकल्प उभारण्याचा सरकार आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधीचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. परंतु हे सगळं होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली कुठेतरी आपल्याला निवडणुकीच्या पूर्वी गाजर दाखवण्याचा प्रकार मला या ठिकाणी वाटतो आहे. आपल्याला माहिती असेल, एखादा प्रकल्प जर सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी जनसुनावणी घ्यावी लागते, पर्यावरणाची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि अशा प्रकारची कुठलीही जनसुनावणी त्या ठिकाणी झालेली नाही. जमीन हस्तांतरण करून त्या ठिकाणी सुरजागड इस्पातच्या ज्या प्रोजेक्ट आहे याला सुरू करण्यासाठी विविध कारवाया त्या ठिकाणी जमिनी संदर्भात कराव्या लागतात, त्या कुठेही दिसल्या नाही. आणि हे सगळं होत नसताना एकदम निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचं भूमिपूजन करून आपल्या सर्वांची दिशाभूल ही सरकार आणि लोकप्रतिनिधी करत तर नाही ना, ही शंका आता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी यावं लागली आहे. म्हणून मित्रांनो, ही आपली सगळ्यांची लढाई आहे. या लढाईमध्ये पुढील काळातसुद्धा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं मी या जमिनी हस्तांतरणाचे विषय, या पर्यावरणाने दिलेल्या जनसुनावणी न घेता दिलेले विषय, हे सगळे येणाऱ्या दिवसामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी कार्यालयीन याच्यामध्ये जाऊन मी माहिती घेणार आहे. परंतु मित्रांनो, आपणसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण या रोजगाराच्या नावाखाली कुठे आपली फसवणूक तर कोणी करत नाही ना, हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तुर्तास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे सर्वसामान्य गोरगरीब आमचे युवक आहेत यांनी एक लक्षात ठेवावं की निवडणुकीच्या तोंडावर जर अशा पद्धतीने कोणी आपल्याला लालच दाखवून आपले मतं घेण्याचा जर प्रकार करत असेल तर याला नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण धडा शिकवू, एवढंच बोलतो. धन्यवाद.